हॅलो एव्हरीवन, आज आपण पोटली बॅग बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कॅनव्हासचे 10x9चे 2 तुकडे घेतलेले आहे. त्याला शेपमध्ये कट केलेला आहे आणि हे जे 2 पीस होते त्याला मी अस्ताच्या कापडावरती प्रेस केलेला आहे. सेम कॅनव्हासच्या आकारातच आपण अस्तर कट केलं आणि त्यानंतर मेन कापडही त्याच मापाने कट केलेलं आहे. आता मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास आपल्याला एकत्र जोडून घ्यायचे. वरच्या साईडनी उलटवून घ्यायचं आहे सरळ करून. उलटवून घेतल्यानंतर आपल्याला सगळीकडून त्याला टिप मारून घ्यायची आहे कापड स्ट्रेट राहण्यासाठी. नंतर पूर्ण आकारामध्ये एक्स्ट्रा राहिलेलं कापड कट करून वरच्या साईडला 1 इंच जागा सोडून आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्याच्या खाली थोडंसं अंतर सोडून आणखी एक लाईन ओढून घ्यायची आहे. दोन्ही कापडावर आपल्याला सेम अंतरावर रेषा ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे. या दोन्ही टिपांच्या मधून आपल्याला डोरी अटॅच करायची असते, त्यामुळे आपल्याला हे गॅप ठेवावा लागतो. इथे मशीनला सिंगल दाब लावला आहे आणि मण्यांची आपल्याला पाहिजे ती लेस इथे मी साईडने लावून घेतली आहे. दुसरं कापड ठेवून आपल्याला सेम त्याच अंतरावर सेम त्याच सिलाईवर एक टिप मारून घ्यायची आहे आणि नॉचिंग करून उलटवून घ्यायचं आहे. नंतर इथे आपल्याला पोटली बॅगसाठी जे लेस अटॅच करायचे आहे, जे दोरी लावायची आहे, त्यासाठी इथे होल पाडून घ्यावं लागतात. जे मेन कापड आहे फक्त त्यालाच आपल्याला होल पाडायचे आहे आणि त्याच्यामधून आपल्याला दोरी ओवून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला विरुद्ध दिशेने दोरी अटॅच करून घ्यायची. त्याला लटकन लावायचे. त्याला जे आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे ती देऊन घ्यायची आहे. गोल्डन कलरच्या लेसचा वापर केला आहे हँडलसाठी. अशा पद्धतीने माझी इथे पोटली बॅग रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी पोटली बॅग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीने ही मॅचिंगची मी पोटली बॅग बनवली आहे. त्या पद्धतीने तुम्ही ही घरच्या घरी पोटली बॅग रेडी करू शकता. यामध्ये भरपूर सारे मटेरियल पण बसत आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही पोटली बॅग मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय. टेक केअर.